हाच रोड आहे तो पातलगंगा MIDC ला जोडतो पाहिजे. एकमेकाला मदत करू तेव्हाच काहीतरी परिवर्तन घडेल. बाकी जे नाही काय करत त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय करू शकतो आपण. 1.5 तासाची ट्रॅव्हलिंग व्हायची आणि आताही काय वेगळं नाही. आताही सेमच आहे. जवळजवळ साडेचार 5 तासाची ट्रॅव्हलिंग होते ट्रेन नवी मध्ये मुंबई. मॅगी 2 मिनिटांमध्ये होते ना. अजून बिर्याणीला टाइम लागतो. म्हणजे तू बिर्याणी आहेस. अक्काच्या अक्का लावून गेला Perfect. शर्तीला आज. नमस्कार मित्र, स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज थोडी तब्येत डाऊन आहे आणि आता आपण चाललोय सॅगीच्या घरी. माझ्याजवळ आज जाणार आहोत. घरून तर निघलोय, जेवायला जायचंय आपल्याला त्यांच्या इथे. तर चला. आणि इकडे अक्षूची पण तयारी झालेली आहे. खूपच टाइम घेतला तिने, कारण की मॅगी 2 मिनिटांमध्ये होते ना. अजून बिर्याणीला टाइम लागतो. म्हणजे तू बिर्याणी आहेस. बिर्याणी तर माझी आवडती डिश आहे. म्हणजे तू सुद्धा माझी आवडतेस. हो. ठीक आहे, चला मित्रांनो, जाऊया पुढे. सो मित्रांनो, आता आपण चौक मार्केटमध्ये पोहोचलोय. सिंगल रोड आहे मार्केटमधून बाहेर जाण्यासाठी आणि आत येण्यासाठी, त्यामुळे खूप सारी ट्रॅफिक प्रत्येक वेळी आपल्याला इथे पाहायला भेटते. इथेच आपल्या प्रसाद मित्राचं मेडिकल आहे, त्याला जाताना आवाज देऊ एक. मित्र बाहेरच आहे. प्रसाद भाऊ बाहेरच आहे. त्यांचं लक्ष नाहीये, बघू शकता. दिसलं येतो जाऊन आवाज. गाड्या आहेत मागे आपल्या आता, त्यामुळे थांबू शकत नाही. आपण थांबू शकत नाही. ते हाच रोड आहे तो पातलगंगा MIDC ला जोडतो. म्हणजे कंपनी मधल्या बसेस सुद्धा याच रोडने जातात. आज संडे, त्यामुळे बहुतांश आज त्या बसेस नाही जात, कारण की पण संडे त्यामुळे लोक सुद्धा बाहेर निघतात आणि ट्रॅफिक बहुतांश आपल्याला पाहायला भेटते. कारण की कर्जत हा फार्म हाऊस साठीच आय थिंक फेमस आहे ना. कर्जत हा पर्यटन स्थळ एक, ते फार्म हाऊस जास्त आहेत ना असं. फार्म हाऊस जास्त आहेतच, पण त्याहून एक हा एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो, कारण की पूर्ण ग्रीनरी आहे आपल्या इकडे. चला, हे असे हेल्प करतात काही लोक. हेल्प करणारच, कारण की तो बाजूला उभा आहे बाईक घेऊन. नाही, शक्यतो करतात. शक्यतो करतात, करायलाच पाहिजे, कारण की एक प्रामाणिक नागरिकाचं ते कर्तव्यच आहे की ट्रॅफिक मधनं बाहेर येण्यासाठी असे खूप सारे तरुण किंवा मिडल एजचे जे लोक असतात ते मदत करत असतात. चांगली गोष्ट आहे, मदत केली पाहिजे. एकमेकाला मदत करू तेव्हाच काहीतरी परिवर्तन घडेल. बाकी जे नाही काय करत त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय करू शकतो. हा रस्ता आठवलं की कारण की जवळजवळ 1.5 वर्ष व्हायला आला मी या रस्त्यावरून गेलोय, कारण की आधी मी इथे जॉबला होतो आणि इकडून स्विच केलं नवी मुंबईला. सध्या तिकडे जातो जॉबला. हा रस्ता बऱ्याच दिवसातून आठवण होते, कारण की बाईक घेऊन यायचो आम्ही एवढ्या लांब. जवळजवळ 1.5 तासाची ट्रॅव्हलिंग असायची. जाऊन येऊन एक 1.5 तास असेल ना, जाऊन येऊन एक 1.5 तास पाऊण ट्रॅव्हलिंग तास लागायचा.
यायला पाऊण तास लागायचा आणि जायला पाऊण तास, म्हणजे 1 तास. एक तासाच्या वरती. 9. 1.5 तास पकड. 1.5 तासाची ट्रॅव्हलिंग व्हायची. आणि आता ही काय वेगळं नाही. आताही सेमच आहे जवळजवळ 4.5 तासाची ट्रॅव्हलिंग होते ट्रेन नवी मध्ये. मुंबई. तेव्हा बाईकवर असायचे ना. तेव्हा बाईकवर आणि आता लोकल मध्ये. फक्त एवढंच की आरामात जायला भेटते. बाईकवर कसं जरा रिस्की पण असतं आणि पाठणीचा खूप त्रास होतो, कारण की जास्त बाईक चालवण्यामुळे. तेव्हा कंटिन्यू आय थिंक जायचं. एक दीड वर्ष मी गेले इकडे पातलंगा MIDC मध्ये आणि त्यानंतर स्विच केलं. मित्रांनो, आधी ह्यांच्यासोबत बसायला खूप असं भीती वाटत होती, बट आता काही वाटत नाही. कशामुळे बसायला ते पण सांग, गाडीमध्ये बसायला. प्रत्येक मावशीकडे आपण जाऊन आलो होतो. ह्याच मावशी राहिल्या होत्या, त्याही आज त्यांचाही ब्लॉग येईल आज. सॅगी भाऊंची भरपूर अशी इच्छा होती, ती पण त्यांची इच्छा पूर्ण होईल. सो मित्रांनो, आपण आता माझगावला पोहोचलोय आणि इथे सागर शेटची कौल फ्रायची तयारी तर सुरू आहे. हे बघा इकडे कौल फ्राय सुरू आहे. सॅगी ब्रो, मास्टर शेफ दीप. हो. बरं आहे. आणि मी तू बरीच आहेस. मी कोण बोलले होते? तुला सगळे ओळखतात. तेल नाही टाकत का? ते संपला सध्या. तो मसाला अजून लागला, तेल टाकलं. पण तेल टाकलं की अजून जरा चांगलं शिजतं. लेग पीस घेतलं. रोहन शेट कुठे खेळते ना, कुठं राहणार भाई? कुठे आहे आज अड्डा? बैल प्रेमी. माझ्या साईडला गेलाय. पाडगावच्या इकडे कुठे? पोहोचले, सकाळी 10ला निघालेले. काय बोलतो? काय बोलते मावशी, बरेच ना? तुझा व्हिडिओ चालू आहेत काय? हो मग. मयूर दार इकडे पाहुणे अजून होती ना, म्हणून निशाताईचा बर्थडे ना आज. कुठे येणार आहे का? नाही येणार, त्यांना पण बोलवलेले, ते पाहुण्यांना सुट्टी नसते. हा व्हिडिओ करतोय. आईचे घावणे बघ आमचे. आजीचे घावणे बघा. चुलीवरचे घावणे. लाईट आहे त्यांच्याकडे. लाईट लावा मग. लाईट लाव. लाईट आहे. आजी चमकतील जरा. आजी आमचे चमकतात. अक्काच्या अक्का परफेक्ट. हा ते बोलले मला आजी, आम्ही थांबलेलो ना तिथं, परफेक्ट. तर त्या कोण होते काय माहित, कुठे आले विचारलं, मी सांगितलं कुठे घरी का नाही, इथे मंदिरात ना. घावणे करून झालेले आहेत. चला. सो मित्रांनो, कौल फ्राय आपलं मस्त रेडी झालेलं आहे. चला घेऊया आता एक एक पीस. छान झालं, छान झालं आहे का सागर? मी बंद केला ना रे. गरम आहे. आउटसाईडला येत नाही. सो मित्रांनो, चला जेवण घेऊ. काय काय मेनू आहे सागर?
चिकन मटन चिकन मटण गावना चुलीवरचे घावणे राईस आणि राईस आणि रस्सा. चला. सो मित्रांनो मस्त जेवण झालं आणि आता 1-2 तास झोप भेटली. एकदम स्वर्गाचा अनुभव. दुपारचा टाईम आहे. सो चिल करतायत सगळे. काय ग? आणि असं शेतावर जेवण म्हणजे खूप मस्त वाटतं. चला थोडा आराम. टाकतो ह्याच्यावर. चला निघतो आम्ही आता. बस का क्लोजअप नाही घेतलाय. बस झालं. सो मित्रांनो 1-2 तास आराम केला जरा आणि आता आम्ही घरी चाललो आहे. हे बघा कशी लाईन चालली बांधाच्या बाजूबाजूनी. तर मावशी कसे चाललेत बांधाच्या बाजूने बघा एकदा. सो मित्रांनो इथे गावाच्या बाहेरच एक बोर्ड पाहिला. इथे कचरा टाकू नये, कचरा टाकणारा महागाढव सैल. वा मस्त. सो आम्ही आता माझगाववरून निघालोय. गाव पण असं खूप छान आहे. सो मित्रांनो आपण आता आलोय कर्जतला परत आणि मला जायचंय जॉबवर. त्यामुळे आम्ही जरा लवकरच निघलो. मावशीचा आग्रह होता की वस्तीला थांबा, बट मला जायचंय जॉबवर त्यामुळे नाही थांबू शकत. आणि 2 वीक ऑफ होते ते काही न करता घरीच राहून वाया गेले. त्यामुळे कुठे बाहेर जाता आलं नाही आपल्याला. नेक्स्ट वीक ऑफ मध्ये आपण कुठेतरी बाहेर जाण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे कनेक्टेड राहा. आणि जास्त काय नाही, आजचा दिवस छान गेला. म्हणजे असा मावशीचं घर पण आहे ते एकदम शेताच्या लगच आहे, म्हणजे जवळ आहे, शेताजवळच आहे. आणि एक घर आहे ते गावामध्ये आहे. तर शेताच्या बाजूला बसून जेवायची मजा ही वेगळीच असते. आणि हा अनुभव सुद्धा खूप वेगळा असतो. सो मुलीचा कॉल येतोय. हॅलो. हा बोल ना. मग काय करायचं, संडेला जायचं बाहेर पुढच्या जाऊ बाहेर जाऊ. संडेला नाही, म्हणजे मध्ये वीक ऑफ घेईल मी मंडे किंवा ट्युजडेला. ओके. तेव्हा जाऊ बाहेर. आणि आता सध्या तर माझी नाईट शिफ्ट चालू होईल त्यामुळे मध्येही आपण कधीतरी जाऊ शकतो. गडावला असणार आहे. गडावरून ड्रॉप करू. गाडा बिडावला काय नाही, तुला कोण नाही गाडावला सोडणार, तू घरीच राहणार. पप्पांना बोलवणार आहे मी. पप्पांना बोल नाही तर कोणाला बोल, तू कुठेच जाऊ शकत नाही माझ्या परवानगी शिवाय. ठीक आहे, ठीक समजलं का? माझ्या परवानगी शिवाय तू कुठेच जाऊ शकत. तेरे पापा को भी बोल दे और तेरे मम्मी को भी बोल दे. बरं समझे क्या? बरं समझे क्या? ठीक आहे. सो नक्की प्लॅन करू कुठेतरी बाहेर जायचं, कारण की मलाही जायचंय. ट्रेक करून खूप दिवस झाले. शक्यतो प्लॅन हा ट्रेकचाच असेल, कारण की ती एक ओढ आहे गड किल्ले बघायची, ती कधी कमी नाही होऊ शकत. आणि भरपूर दिवस झाले मी कुठे गेलो नाही, त्यामुळे एक लांबचा ट्रेक प्लॅन करू. एक 2 किल्ले आहेत डोक्यामध्ये, ते जाण्याचा प्रयत्न करू. आणि एक नवीन संकल्प आपण तेव्हा करणार आहोत. ते तुम्हाला जेव्हा गड किल्ल्यांची ट्रेक जेव्हा चालू होतील तेव्हापासून ते तुम्हाला समजतील, म्हणजे तेव्हापासून तुम्हाला बघायला भेटेल. काहीतरी वेगळं करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू.
सो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल आमच्या चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करायला विसरू नका. बस बस अजून काय बोलायचे? अजून अक्षू खूप आज छान दिसते. आजच नाही म्हणा रोज. रोजच छान दिसते मी. अगं मी बोलतोय ना. ठीक. चलो आज बाय. जरा आज जरा काय तब्येत डाऊन डाऊन आहे. माझी म्हणजे एक नाक पॅक झालाय आणि एका नाकामधून मी आज श्वास घेतोय त्यामुळे माझ्या आवाजामध्ये तुम्हाला थोडाफार फरक जाणवेल. तब्येत बरी नाहीये. हा तब्येत वगैरे नाही तर कालच मी डॉक्टरकडे जाऊन आलोय. सो फरक पडेल आणि म्हणजे मलाच नाही अक्षयला पण थोडाफार सर्दीचा त्रास आहे ना तुला पण. हो. जे इन्फेक्शन झालंय असं वाटतंय आणि आता ते घरामध्ये पसरत चाललंय. चाललंय. सो थंडीचे दिवस आहे थोडंफार वातावरण चेंज झालं त्यामुळे होणारच. इन्फेक्शन झालं असं आपण समजू शकतो. सो तुम्ही सुद्धा काळजी घ्या. थंडी वाढत चालली त्यामुळे बाहेर जाताना स्वेटर यूज करा आणि कानाला रुमाल बांधा. सो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय. टेक केअर.